माहिती होती तुम्हाला, पण फेस टू फेस ओळख नव्हती, बोलणं नव्हतं. नाही, पण हे सगळं घडून राहिलं आहे, या गोष्टीची मला कल्पना आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सत्यता आहे. पूर्ण. फक्त वैयक्तिक भेट नाही. नाही, वैयक्तिक भेट नाही. एकूणच तुम्ही आरोप केले की तुमच्या मुली सोबत त्याचा हात पकडला अधिकाऱ्यांनी. काय प्रसंग होता तो आणि कशाच्या आधारावर तुम्ही हे म्हणता? या ठिकाणी मी सिव्हिल लाईन्सला राहतो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ईडीचे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्याचं नाव मला माहिती आहे. या अधिकाऱ्याने अशा पद्धतीची वागणूक माझ्या 6 वर्षाच्या मुलीसोबत केलं, याचं मला वाईट वाटलं. की ठीक आहे, राजकीय दुश्मनी जे काय असेल, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला करायला नव्हतं पाहिजे होतं. पण हे केल्याच्या नंतर ठीक आहे, आम्ही सावरलो. आमच्या घरच्या महिलांना आम्ही त्या ठिकाणी सावरायला सांगितलं, पण असे वागणूक जे तुम्ही केली ते योग्य नव्हते. तेव्हा त्याची काही तक्रार केली होती? कारण की ही अत्यंत तुम्ही म्हणताय हे गंभीर प्रकरण आहे. गंभीर आहेच हे विषय. तक्रार केली होती तुम्ही त्याची तेव्हा? तक्रार करायला त्या ठिकाणी संधी भेटली नाही, पण एक लेखी स्वरूपात निश्चित रूपाने ईडीला मी कळवलं आहे. तेव्हाच आता तुम्ही बोलता बोलता म्हटलं की बात निकली है तो दूर तक जाएंगे. कुठपर्यंत जाणार? गेले काही दिवस झाले सतत कलगीतुरा सुरू आहे देशमुख परिवार आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये. आता कलगीतुरा सुरत आमची जबाबदारी आम्ही घेतो, त्यांची जबाबदारी ते घेतील. मी ते म्हणलं त्या गोष्टीवर ठाम आहे. बात निकली एक तर दूर तक जाएंगे, हम सच कहते तरी सुलग जाएगी. पुरावे कधी सादर करणार? मग त्यांनी 100% करणार, 100% करणार. चॅलेंज केलं भाजपच्या लोकांनी की असेल तर पुरावे सादर करावे. का फडणवीसकडे पुरावे त्यांनी सादर करा, त्यांनी क्लिप दाखवा. तुम्ही आम्हालाच कशाला विचारा, त्याला विचारा. सुरुवात तुमच्याकडनं झाली, त्यांनाही विचारू प्रश्न, टीव्ही 9 त्यांनाही विचारेल. सुरुवात तुमच्याकडनं झाली, देऊ ना पुरावा आहे. आणि ते विशेष करून हे गोष्ट अनिल बाबू करून राहिले, अनिल बाबूच देतील.